व्यवहार झालेला आहे। तो व्यवहार कोणत्याही व्यक्तीकडून आपल्या समोर आला तरी तो आपण सर्वांनी मान्य करावा अशी माझी विनंती आहे। आज काय आहे की आपल्याला लेखाजोखा महत्त्वपूर्ण आहे की आपला लेखाजोखा आपल्यापर्यंत आला पाहिजे, तो कोणत्याही स्वरूपाने येऊ तो आलाच पाहिजे आणि आपण जर त्याच अटीला एकत्रित आज औरंगाबाद विभाग खाजगी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सभागृहामध्ये घेण्यात आली। या सभेसाठी साधारणतः एकूण 31 मार्च 2024ला 690 सभासद आहेत। या 690 सभासदांपैकी आज 300 ते 350 सभासद उपस्थित होते। ही सर्वसाधारण सभा सुरुवातीला उद्घाटन सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाने चालू झाली आणि नंतर वार्षिक अहवालाच्या मंजुरीस्तव प्रत्येक खर्चाच्या बाबतीत सभासदांना समाधानकारक उत्तरे देऊन सभासदांकडून आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेसुद्धा त्यांना समाधान देऊन हसत खेळत हसीमेळीच्या खेळीच्या वातावरणात ही सर्वसाधारण सभा संपन्न झाली। सर्वात शेवटी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून पुढील भविष्यात पतसंस्थेची दर्जा आणि सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून अपेक्षा व्यक्त केल्या। धन्यवाद। आज यासाठी प्रमुख पाहुणे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय श्री औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय गाडे साहेब, त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक आदरणीय जयश्रीताई चव्हाण मॅडम, त्यानंतर आज काही कारणास्तव DDR आमचे जे आहेत ते झेरे साहेब ते उपस्थित राहू शकले नाहीत। यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सभा संपन्न झाली। किती वर्षापासून ही सर्वसाधारण सभा? ही जवळपास 26वी सर्वसाधारण सभा आहे। आजच्या 26 वर्षापूर्वी 1998 मध्ये ह्या पतसंस्थेची स्थापना झाली। मला मॅडम बोलायचं कांबळे, मी या सभेची संचालिका आहे। आता मला हे 2-3 वर्ष झाले सुरू होऊन, तर अतिशय आजची जी सभा आहे मौलाना अबुल कलाम इथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा आज संपन्न पडली। आजच्या दिवशी मी इतकंच बोलू इच्छिते। आजची जी सर्वसाधारण सभा आहे तिथे आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। आमचे नवनिर्वाचित सचिव श्री किरण मास्टरजी यांनी सर्व सभासदांची आलेल्या सर्व प्रश्नांची योग्य त्या पद्धतीने उत्तरे देऊन सर्वांना समाधान केलं। नामदेवराव, मी कोषाध्यक्ष औरंगाबाद पतसंस्थेचा, या नात्यानं या दृष्टिकोनातून सांगू इच्छितो की आज जी काही सर्वसाधारण सभा झाली या सर्वसाधारण सभेमध्ये जो काही 2 सत्रामध्ये ही सभा संपन्न झाली। यामधील पहिल्या सत्रामध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर मात्र सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक अहवाल सादर करण्यात आला। त्यानुसार योग्य तो हिशोब देण्यात आला आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका माननीय अध्यक्ष चेअरमन चव्हाण सर आणि संस्थेचे सचिव माननीय किरण मास्टर सर यांनी योग्य ती भूमिका पार पाडून सर्व सभासदांची योग्य त्या प्रश्नांची उत्तरे दिली व शेवटी आभार प्रदर्शन करून ही सभा पूर्ण करण्यात आली। मात्र सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व सभासदांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ही सर्वसाधारण सभा आणि ही जी काही पतसंस्था आहे ही अशीच भरभराटीला येऊ अशा प्रकारे आशा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।